श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मंडळी, आता श्रावणाला सुरुवात झालेली आहे. बघा, श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य पूजा पाठ केले जातात. सत्यनारायणाची पूजा केली जाते. त्यातच आणखी एक विशेष महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये श्रावणी म्हणजे श्रावणातले 4 सोमवार पाळले जातात. किंवा काही लोक श्रावणामध्ये पूर्ण महिनाभर फक्त संध्याकाळी जेवण करतात, दिवसभर उपवास करतात, शंकर भोलेनाथ महादेवाचं नामस्मरण पठण भजन कीर्तन करतात. असा हा एक व्रत असतं. त्यानंतर 16 सोमवाराचं एक व्रत असतं. आता आज आपण या व्हिडिओमध्ये 16 सोमवाराचे व्रत कसे करायचे, त्याचा लाभ काय, फायदा काय फायदे होतात हे पाहणार आहोत. आणि त्यानंतर तुम्ही येत्या पहिल्या सोमवारपासून जर 16 सोमवारचं व्रत करणार असाल तर सुरू करू शकता. चला तर मग आता लगेच आपण या माहितीला सुरुवात करूया. 16 सोमवाराचे व्रत कसे करायचे, त्याचा काय लाभ होतात, काय फायदे होतात, काय फळ मिळतं. बघा, 16 सोमवार म्हणजे लागोपाठच्या 16 सोमवारांना केलेला उपवास. हे शंकराचे व्रत शीघ्र लाभदायी आहे असे सुद्धा सांगितले जाते. अनेक भक्तांचा हा अनुभव आहे. श्रद्धाळू लोक हे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी, दुःख दारिद्र्य रोगराई जाण्यासाठी, मनींची कोणतीही सदिच्छा पूर्ण होण्यासाठी, बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावर तो नवस फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी करतात. आता 16 सोमवाराचे पूजासाठी लागणारं साहित्य काय लागतं तुम्हाला सांगतो मी. तर यासाठी शिवाची मूर्ती लागतं, बेलपत्र, जल, धूप, दीप, गंगाजल, धतुरा, अत्तर, पांढरं चंदन, रोळी, अष्टगंधी, पांढरे वस्त्र, नैवेद्य, जात, चुरमा म्हणजे गव्हाच्या पिठाला तुपात भाजून त्यात गूळ मिसळून तयार केला जातो. एवढं सगळं साहित्य लागतं. आता 16 सोमवाराचं व्रत संकल्प कसा असतो, तर कोणतीही पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम संकल्प घ्यावा लागतो. यासाठी हातात जल, अक्षदा, विडा, सुपारी आणि नाणी घेऊन शिवमंत्रासह संकल्प घ्यायचा. शिवमंत्र कोणता म्हणायचा, तर ओम शिवशंकर मिशानम द्वादशार्ध्व त्रिलोचनम उमासहित देवम शिवम अवाहयाम्यहम हा मंत्र म्हणायचा. त्यानंतर 16 सोमवाराची पूजेची पद्धत कशी असते या ठिकाणी आपण पाहणं गरजेचं आहे. तर बघा, व्रत करणाऱ्या स्त्रीने वा पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावं. व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करावी. त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी व्रत करणे चालू ठेवावे. 16 सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या 17व्या सोमवारी व्रताचं उद्यापन करावं. 17व्या सोमवारी उद्यापन करणे जमले नाही तर पुढे कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचं उद्यापन केलं तरी चालू शकतं. आता व्रत करणारा दिवसभर उपवास करतो 16 सोमवाराच्या व्रतामध्ये. तो उपवास कसा असतो, तर निर्जळी उपवास अधिक फायदेकारक असतात. म्हणजे या 16 सोमवारांना निर्जळी उपवास केले जातात. म्हणजे दिवसभर अन्न नाही, पाणी नाही किंवा थुंकीसुद्धा गिळायची नाही, अशा पद्धतीचा हा निर्जळी उपवास असतो. हा कडक उपवास असतो. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक सोमवारी निर्जळी उपवास केला जातो. ज्याला उपवास जमत नाही त्याने शिरा, खीर वगैरे गहू, गुळ, तूप मिळून तयार केलेले पदार्थ खाल्ले तरी सुद्धा चालले जातात असं शास्त्र सांगतं. पण बरेच जण निर्जळीच उपवास करतात. आता व्रत करणारा संध्याकाळी आंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा चित्राची बेलाच्या पानांसह पंचोपचार पूजा करावी लागते, जो कोणी व्रत करत असतो त्या दिवशी. व 16 सोमवार कथा किंवा 16 सोमवार महात्म्य ही पोथी वाचावी लागते. नंतर शिवस्तुती म्हणून आरती करावी लागते. कापूर जाळून कापूर आरती देखील केली जाते. त्यानंतर कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटतात. ह्याच गोष्टी लागोपाठच्या येणाऱ्या प्रत्येक 16 सोमवारी केल्या जातात. आता कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटावा व आपण स्वतः घ्यावा. असे कणकेचा चुरमा एक ह्याच्यासाठी या व्रतासाठी आवश्यक असतो. चुरम्याचा प्रसाद. चुरमा कसा बनवायचा, तर बघा, चुरमा हा गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाकऱ्या भाजाव्या किंवा मुटके करून तुपात तळावे. त्या हाताने कुस्करून चाळणीने चाळाव्यात. यात योग्य प्रमाणात गूळ व तूप घालावं. याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नाही. व्रत करणाऱ्याने अर्धा शेर कणकेचा चुरमा घेऊन उपवास सोडावा. चुरमा करताना कणकेत मीठ घालू नये. तसेच उपवासास खावायच्या पदार्थातही मीठ असता कामा नये. या दिवशी मीठ वर्ज्य आहे. किंवा अनेक ठिकाणी गव्हाच्या पिठाच्या चपात्या बनवल्या जातात. त्या चपात्या चुरल्या जातात आणि त्याच्यामध्ये
गूळ टाकून हा चुरमा तयार केला जातो. अशा पद्धतीने सुद्धा एकदम साध्या पद्धतीने तुम्ही चुरमा तयार करू शकता. कसाही करा, फक्त मनोभावे आणि प्रेमाने भक्तिभावाने करा, तो भगवान शंकराला मान्य असेल. असाच झाला पाहिजे, तसाच झाला पाहिजे, या गोष्टीमध्ये अडकून राहू नये. आता बघा 16 सोमवाराचे व्रताचे उद्यापन कसे करायचे यावरचं सविस्तर व्हिडिओ आपण येत्या काही दिवसामध्ये टाकणार आहोत, कारण 16 सोमवार पूर्ण व्हायला खूप दिवस आहेत. तर उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी 5 किलो कणकेचा चुरमा लागतो. पूजेच्या साहित्यात स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या आणि अबीर, गुलाल, सिंदूर, हळदी, कुंकू, फुले, चंदनाचे गंध, अक्षदा, धूप, दीप, कापूर, सुपारी, देठाची खायची पाने, फळं, 108 किंवा 1008 बेलाची पानं, नैवेद्य या 16 वस्तू असतात. देवळात जाऊन शंकराची पूजा केल्यावर नैवेद्य दाखवून आरती करतात. मनातल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा ती पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करतात व चुरम्याचे 3 भाग करून एक भाग देवापुढे ठेवायचा असतो, दुसरा देवळातल्या ब्राह्मणांना वाटायचा किंवा गायीला चारायचा असतो व तिसरा भाग हा घरी आणायचा असतो. देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलवून शंकराची षोडशोपचार पूजासुद्धा करता येते किंवा मंदिरात जाऊन तिथं तुम्ही षोडशोपचार पूजा करू शकता. अभिषेक वगैरे घालून शेवटच्या समोर अभिषेक घालून ते पूजा व्रत पूर्ण केलं जातं. आता ब्राह्मणही न मिळाल्यास पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतःच केल्या तरी चालू शकतं. आता उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील 16 सोमवाराप्रमाणे 16 सोमवार कथा व 16 सोमवार महात्म्य वाचतात, शिवस्तुती म्हणून आरती करतात, चुरम्याचा प्रसाद सर्वांना वाटून स्वतः खातात, कुटुंबातले सर्वजण पंचपक्वानाचे भोजन करतात. हे व्रत मनोभावे करणाऱ्याची इच्छा श्री शंकर पूर्ण करतात, अशी अनेकांची मान्यता आहे किंवा अनेकांची श्रद्धा आहे, अनेकांचा अनुभव आहे. आता बघा 16 सोमवाराचे व्रताचे फळ काय, नक्की लाभ काय मिळतात. तर हे व्रत केल्याने दरिद्री धनवान होतो, रोगी आहे तो रोगमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते, दुःखी माणसाला सुख प्राप्त होते, मनातील चिंता नाहीशी होते, दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते, पुत्र कन्यांचा लाभ होतो, कुमारिकांना मनपसंत पती मिळतो, व्यापाऱ्याला व्यापारात फायदा होतो, नोकरीत प्रमोशन मिळते. श्रद्धापूर्वक हे व्रत करणाऱ्यांची मनीची इच्छा परिपूर्ण होते. अशा पद्धतीने 16 सोमवाराचे व्रत केल्यानंतर हे सर्व लाभ मिळतात. त्यामुळे तुम्ही 16 सोमवार नक्की करा. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. शेवटी जाता जाता हर हर महादेव, ओम नमः शिवाय अशी कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.